भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनामांचा अद्याप पुरता छडा लागलेला नसताना आणि या खरातच्या फाईल्समध्ये एक ना अनेक राजकारणी सापडत असतानाच आता नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलंय। एका ब्लॅकमेल प्रकरणात जप्त केलेल्या टॅबमधून 100हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ हाती लागलेत आणि पोलिसांकडे न्याय मागणारा फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे हाच यातील मुख्य आरोपी निघालाय। त्याला अटक केली असून न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सातपूर पोलीस ठाण्यात 2 एप्रिल 2026 रोजी या प्रकरणी 63 वर्षीय रवींद्र एरंडे यानं फिर्याद दाखल केली। एरंडेच्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्यालयातील टॅब चोरीला गेला होता। त्या टॅबमध्ये वैयक्तिक स्वरूपाचे अनेक फोटो व्हिडिओ होते। टॅब पळवणाऱ्या आरोपीनं हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली असं त्याचं म्हणणं होतं। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 10,000 रुपये स्वीकारताना 4 संशयितांना रंगेहात पकडलं। या आरोपींमध्ये आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपद शिंदे यांचा समावेश आहे। तर हे सर्व सातपूर परिसरातील रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून संबंधित टॅब जप्त केला। त्यातील डेटा तपासण्यात आला असता 100हून अधिक अश्लील आणि वैयक्तिक व्हिडिओ हाती लागले। खरात प्रकरणाचीच ही पुनरावृत्ती असल्याने नाशिकमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। तर आरोपींकडून 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त करण्यात आलं। त्यातील डेटा तपासला असता ज्यांना फिर्याद दिली त्या रवींद्र एरंडेचे विविध महिलांसोबतचे तब्बल 121 अश्लील व्हिडिओ क्लिप्स त्यात आढळून आल्या। याच दरम्यान एका पीडित महिलेनं सातपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधून रवींद्र एरंडे विरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली। सरकारी नोकरीचं आमिष दाखवत तसेच ती अनुसूचित जातीची असल्याचं माहीत असूनही तिचा गैरफायदा घेत नाशिक आणि इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केलाय। तर या तक्रारीनुसार लैंगिक शोषण IT ॲक्ट आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून एरंडे याला अटक करण्यात आली। भोंदू अशोक खरातचे कारनामे लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणातही आता पोलीस अधिकाऱ्यांचे व्यक्तिगत नंबरच हेल्पलाईन म्हणून जाहीर केले असून महिलांना तक्रार देण्यास पुढे येण्याचं आवाहन केलंय। टॅब आणि पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ पाहता या एरंडेने शोषण केलेल्या महिलांची संख्या 100च्या पुढे जाण्याची भीती व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नाशिक।